नागपूरमधील पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत एक सफाई कामगाराच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे, जिथे कामाचे ठिकाणी त्रास देणाऱ्या 2 आरोपींविरोधात पोलीस कारवाई करत आहेत। फिर्यादीचे वडील राजू दुधीराम उपाध्ये वय वर्ष 58 नागपूर महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते। 3 ऑगस्ट 2025 रोजी कामाच्या ठिकाणी त्यांच्या पायावर गडरचे झाकण पडल्याने ते जखमी झाले। त्यांचा उपचार ESIC हॉस्पिटल पाचपावली येथे करण्यात आला। या दुखापतीमुळे त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला, जो त्यांनी जमादार योगेश रमेश हातीपचेल व गुड्डू विठोबा राऊत यांच्याकडे दिला होता, परंतु त्यांनी तो सुट्टीचा अर्ज नामंजूर करत फिर्यादीच्या वडिलांना अधिक काम देऊन त्रास दिला। या सततच्या त्रासामुळे 6 ऑगस्ट 2025 रोजी दुपारच्या सुमारास उपाध्ये यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांनी सोडलेल्या सुसाईड नोटमध्ये आरोपींनी त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याचे नमूद केले आहे। सुरुवातीला मर्ग नोंदविण्यात आला असून पुढील तपासानुसार फिर्यादी सौरभ राजू उपाध्ये यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे योगेश रमेश हातीपचेल व गुड्डू विठोबा राऊत यांच्या विरुद्ध कलम 108(3)(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। दिनांक 6 ऑगस्ट रोजी मयत राजू उपाध्ये जे NMC मध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होते, त्यांनी त्यांच्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली। आत्महत्या केल्यानंतर त्यांना घरामध्ये त्यांच्या नातेवाईकांना एक चिठ्ठी मिळाली, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्यावरती कामाचा खूप प्रचंड बोजा टाकण्यात आला होता। त्यांच्याकडून जास्त काम करून घेतलं जात होतं, एकट्याकडूनच काम करून घेतलं जात होतं, त्यामुळे त्याला त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असं त्यांनी म्हटलंय। त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे 2 योगेश हातीपचेल आणि गुड्डू राऊत हे जे जमादार आहेत त्यांच्या विरुद्ध त्याने त्या चिठ्ठीमध्ये मेन्शन केलं होतं। त्यामुळे सदर प्रथमदर्शनी आम्ही त्याचा अपमृत्यू ADR दाखल केला होता। ADRची चौकशीनंतर त्यांनी जे मृत्यूपूर्व जी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्याच्यामध्ये आम्हाला तथ्य आढळल्यानंतर सदरप्रमाणे मयताचा मुलगा सौरभ उपाध्ये याची फिर्याद घेऊन आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि तत्काळ जे 2 जमादार आहेत योगेश हातीपचेल आणि गुड्डू राऊत यांना अटक करण्यात आली होती। 3 दिवस त्यांची पोलीस कोठडी मिळाली होती। 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी होती। त्या दरम्यान त्यांच्याकडे आम्ही कसून चौकशी करण्यात आलेली आहे। अधिक चौकशी चालू आहे। सध्या या दोन्ही आरोपी जेलमध्ये गेलेले आहेत। ही घटना नागपूरमधील कामगाराच्या परिस्थितीवर एक गंभीर प्रश्न उपस्थित करते।